नमस्कार. तर मी सोनाली, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज बनवले आहे मी ब्लाऊजची नवीन डिझाईन बनवली आहे. तर ती कशी बनवली आहे ते आपण पाहूयात. तर चला मग. ही ब्लाऊजची बॅक साईडची डिझाईन बनवलेली आहे मी. आता सध्या डिझाईनची ब्लाऊज खूप लेडीज वेअर करतात आहे, पण शक्यतो जास्त लेडीज ह्या साध्या आणि सिंपल डिझाईनर्समध्ये छान वाटतात. त्यांना पॅचवर्क वगैरे जास्त आवडत नाही, त्यामुळे हा थोडासा वेगळा पॅटर्न आहे. तर तो मी कशा पद्धतीने शिवलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते. खूप छान डिझाईन वाटते ही घातल्यानंतर. पाठीमागची जी बॅक डिझाईन आहे त्यासाठी मी त्याचे दोन्ही पार्ट वेगवेगळे केलेले आहेत. ॲक्च्युली त्याचे 3 पार्ट होतात. खालची एक पट्टी येते, कमरपट्टीच्या वरती आपण जी पट्टी लावतो ती एक पट्टी येते आणि साईडचे 2 भाग येतात. तर त्याला असा कोना काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला थोडेसे कट मारायचे आहेत कात्रीने, जेणेकरून तो कोना असा व्यवस्थित येईल. हे बघा या पद्धतीने. तर हा झालेला आहे आपला एक पार्ट तयार झालेला आहे. वरती त्याला दाबटिप देऊन ते असं छान असं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे. या पद्धतीने वरती त्याला दाबटिप दिलेली आहे मी, त्यामुळे त्याची फिनिशिंग अगदी छान आणि सुंदर दिसते. याच पद्धतीने आपला दुसरा भाग पण आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, मी हा दुसरा भाग पण आता जॉईन करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने करायचा आहे तो पण. त्याला थोडेसे कात्रीने असे कट करायचे की जेणेकरून ते आपण असं जेव्हा फोल्ड करू ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये येईल. आजकाल आपण पाहतो खूप नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत. कुठं काही कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल किंवा पूजेचा वगैरे कार्यक्रम असेल तर बायका खूप छान असे डिझायनर ब्लाऊज घालतात बघा. तर आता हा आपला दुसरा पार्ट पण तयार करून झालेला आहे. तर आपण त्याचे पाठीमागची जी डिझाईन बनवली त्याचे आपण 3 पार्ट बनवले होते. तर आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. आता ही जी आहे ती खाली आपल्याला एक 3 इंचाची पट्टी लावायची आहे. ही पुढची बाजूची ब्रेस पट्टी नाही, ही पाठीमागची 3 इंचाची पट्टी आहे. त्याच्यावरती अगोदर सरळ कापड घेऊन त्याच्यावरती मी लेस जॉईन केलेली आहे. ती पण उलट्या दिशेने लावलेली बघा. लेस ही उलटी आहे कारण ती आपल्याला नंतर फोल्ड करून वरच्या बाजूला करायची. हां, या पद्धतीनं. आता ही लेस जॉईन केली, यावरतीच आपल्याला अस्तर लावायचं आहे. त्या लेसवरतीच आपण आता अस्तर लावून घेऊयात. आता ह्या सर्व आपल्याला दाबटिप द्यायची जेणेकरून आपल्याला ती लेस आहे त्याची वरच्या बाजूला येईल त्याप्रमाणे. या पद्धतीने हे बघा, लेस कशी छान वरती आलेली आहे आणि ती आतून लावल्यामुळे ती काय टोचणार वगैरे काहीच नाही. एकदम छान फिनिशिंग येते अशी जर आतून लेस लावली आपण तर. आजकाल तुम्ही बघता बाजारात पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस आलेल्या आहेत अशा. आता ह्याच पट्टीला आपण आहे ना हे लावून घेणार आहोत कमरपट्टी. की आपण कुठलाही ब्लाऊज शिवतो ना, जेव्हा आपण ब्लाऊजला कमरपट्टी लावतो तेव्हा तो ब्लाऊज एकदम छान असा फिटिंगमध्ये बसतो. त्यामुळं ब्लाऊजला ही नेहमी कमरपट्टी लावावीच. आता शक्यतो बघा आपण बाहेर जर ब्लाऊज शिवायला टाकले तर बाहेर काही ठिकाणी कमरपट्टी लावत नाही आहे, पण जर ब्लाऊजला कमरपट्टी लावलं तर ब्लाऊज अगदी छान असा फिनिशिंगमध्ये बसतो. या पद्धतीने मी आता कमरपट्टी लावून घेते.
कमरपट्टी लावून घेतल्यानंतरच आपल्याला ते वरचे 2 पार्ट आहेत ते जॉईन करायचे. नवीन डिझाईन आलेले आहेत आता ब्लाऊजच्या पण, स्लीव्सच्या पण वेगवेगळ्या डिझाईन आलेल्या आहेत. बॅक डिझाईन पण छान आलेले आहेत. बघा या पद्धतीने असे 3 पार्ट आहेत ते आता आपल्याला जॉईन करून घ्यायचे. आता जो आपला लेसचा भाग आहे तो आपल्याला वरती घ्यायचा आहे. या पद्धतीनं 1 पाऊण इंचावरती आपल्याला टीप मारून घ्यायची. लेसचा भाग हा वरती घेऊन आणि वरचा भाग हा खाली आणि लेसचा भाग हा वरती घेऊन आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने अशा. आता हा आपण दुसरा भाग पण जॉईन करून घेतलाय. तर आपले दोन्ही पण भाग आता जॉईन करून झालेले आहेत. तर हे भाग जॉईन करून झाले त्याच्यावरनं आपल्याला परत एक दाबटीप टाकायची जेणेकरून ते आपलं शिलाई वगैरे लूज होणार नाही. बघा या पद्धतीने आता आपला आतून पण एकदम फिनिशिंग छान आलेली आहे आणि वरनं पण फिनिशिंग एकदम मस्त अशी आलेली आहे. डिझाईन पण खूप छान वाटते. या पद्धतीने बघा आता आपल्या पाठीमागचं बॅक डिझाईन हे रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला इथं बटन लावायचं आहे. स्टोनवालं बटन आहे ते मी बटन लावते आता याला. बघा किती सुंदर छान आणि सोबर दिसते अशी डिझाईन. जास्त बटबटीत पण नाही आणि जास्त असं छान दिसते अशी मस्त. आता याला मी हे बटन लावून घेतलेलं आहे. बटन लावलं तर एकदम छान वेगळाच लुक येतो बघा. या पद्धतीने आता बटन लावण्याच्या अगोदर मी खालचे ते 2 पार्ट आहेत ते जॉईन करून घेतलेत आणि त्यानंतर बटन लावले. कारण जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा जर थोडंसं टाईट वगैरे असेल तर ते बटन तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी अगोदर पहिले ते 2 पार्ट जॉईन केलेत नंतर हे बटन लावलेलं आहे. बघा किती छान ब्लाऊज दिसतो. अशा पद्धतीने आपला न्यू ब्लॅक डिझाईनचा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा आणि डिझाईन आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.